2 दिवसांपूर्वी मला एक नोटिफिकेशन आलं. व्हॉट्सॲपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केलेली आहे. जर तुम्हाला ती मान्य असेल तर ओके दाबा, नाहीतर स्किप करा. मी स्किप करायला गेलो तर तिथे मेसेज आला की 8 फेब्रुवारीपर्यंत ही पॉलिसी जर मी मान्य केली नाही तर माझं व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट होईल. तुम्हाला हा मेसेज आलाच असेल बरोबर. नाईलाजाने तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच ओके दाबलं असेल आणि पुढे गेला असाल. कारण एक, आपण दररोज शेकडो व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतो आणि दुसरं म्हणजे आपण कुठलेही टर्म्स अँड कंडिशन्स वाचायचे कष्ट कधीच घेत नाही. खूप कंटाळा येतो. पण व्हॉट्सॲपच्या या नोटिफिकेशनने मात्र आता सगळ्यांना कोड्यात टाकलंय. कारण यामध्ये नाही म्हणण्याचं ऑप्शनच नव्हतं. याचा अर्थ व्हॉट्सॲप एक प्रकारे आपल्याला जबरदस्तीने सहमती मागून घेत होता आपल्याकडनं. यामुळे अनेक सायबर तज्ज्ञ आता चिंतेत पडलेले आहेत. काय आहे हा नवीन व्हॉट्सॲप अपडेट आणि त्याची आपल्याला खरंच चिंता करायची गरज आहे का? यावरच हा व्हिडिओ. नमस्कार, मी गुलशन, BBC मराठीवर तुमचं स्वागत. यापूर्वी सुद्धा व्हॉट्सॲपची जी प्रायव्हसी पॉलिसी होती ती जुलै 20, 2020 ला अपडेट झाली होती. त्याची सुरुवात काहीशी अशी होती: तुमच्या खासगीपणाचा सन्मान करणं आमच्या DNA मध्येच आहे. आम्ही जेव्हापासून व्हॉट्सॲप बनवलंय तेव्हापासून खासगीपणाचं उल्लंघन न करता सेवांचा विस्तार करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. मात्र आता 4 जानेवारी 2021 ला आलेल्या अपडेटेड प्रायव्हसी पॉलिसीमध्ये खासगीपणाच्या सन्मानावर भर देणारे हे शब्द गायब झालेत. नवीन धोरण काहीसं असं आहे: आमच्या प्रायव्हसी पॉलिसीची आम्हाला आमच्या डेटा संबंधीची धोरणं समजायला मदत होते. आम्ही तुमच्याकडून कोणतीही माहिती घेतो आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो ही माहिती आम्ही प्रायव्हसी पॉलिसीच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगत आहोत. फेसबुकने 2014 मध्ये $19 अब्ज ला व्हॉट्सॲप विकत घेतलं. सप्टेंबर 2016 पासून व्हॉट्सॲपने आपला युजर्सचा डेटा फेसबुक सोबत शेअर करायला सुरुवात केली. आणि आता व्हॉट्सॲपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित इतर कंपन्यांसोबत आपल्या युजर्सचा डेटा शेअर करण्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अर्थात व्हॉट्सॲप आता तुमचा इंटरनेटवरचा डेटा म्हणजे तुमचा IP ॲड्रेस तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एखाद्या थर्ड पार्टी ॲपला देऊ शकतं. तसंच व्हॉट्सॲप तुमच्या डिव्हाइसशी संबंधित इतर माहिती जसं बॅटरी लेवल, सिग्नल स्ट्रेंथ असेल, कुठल्या ॲपचं व्हर्जन आहे, ब्राउझरवर तुम्ही काय बघत आहात, तुम्ही भाषा कुठली वापरता, तुमचा फोन नंबर, तुमचा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, या सर्व माहिती आता व्हॉट्सॲप गोळा करू शकतं. जुन्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये याचा उल्लेख सुद्धा नव्हता. नुकतीच व्हॉट्सॲपने भारतात पेमेंट सर्व्हिस सुद्धा सुरू केलेली आहे. तुम्ही जर हे पेमेंट फीचर वापरत असाल तर व्हॉट्सॲप तुमच्या इतर खासगी माहिती जसं तुमचे बँक अकाउंट डिटेल्स सुद्धा घेऊ शकता आणि तुमच्या ट्रान्झॅक्शनची माहिती सुद्धा व्हॉट्सॲपकडे जमा होऊ शकते. पण अजूनही अनेकांनी याचं टेन्शन घेतलेलं नाहीये. कारण रोजच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होतोय हेच अजून बऱ्याच जणांना कळलेलं नाहीये. व्हॉट्सॲप लॉ हे पुस्तक लिहिणारे पवन दुग्गल यांच्यानुसार व्हॉट्सॲपचं हे नवीन धोरण म्हणजे युजर्सला अग्निकुंडात ढकलण्यासारखं आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असलेले दुग्गल यांनी BBC हिंदीच्या सिंधू वासिनी यांच्याशी बोलताना सांगितलं की व्हॉट्सॲपचं हे नवीन धोरण भारतीयांच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणारं आहे. शिवाय भारतीय कायद्यांचं उल्लंघन करणारं सुद्धा आहे. पण ते हे सुद्धा सांगतात की भारतीय कायदे हे व्हॉट्सॲपच्या या नियमांना रोखण्यासाठी पुरेसे नाही आहेत. ते सांगतात की पर्सनल डेटा प्रोटेक्शन आणि सायबर सिक्युरिटी याच्यावर देखरेख करण्यासाठी भारतात केवळ एकच कायदा आहे आणि तो म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट ऑफ 2000. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे हा कायदा सुद्धा व्हॉट्सॲप सारख्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सला बराच लवचिक आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपने त्यांचं होमवर्क उत्तमरित्या केलं आहे आणि त्यामुळेच त्यांना भारतात वेगाने पाय पसरवायचे आहेत. कारण भारतीयांची खासगी माहिती गोळा करून ती थर्ड पार्टीला पुरवण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही असंही पवन दुग्गल सांगतात. 2019 मध्ये भारतात व्हॉट्सॲपचे 40 कोटी ॲक्टिव्ह युजर्स होते. आता हा आकडा कैक पटींनी जास्त असेल आणि भारतात गोपनीयतेसंबंधीच्या कायद्यांचा अभाव असल्याचं आणि म्हणूनच व्हॉट्सॲपला भारतासारख्या देशाला टार्गेट करणं सोपी असल्याचं सायबर आणि तंत्रज्ञान कायदेतज्ञ पुनीत भसीन यांना मान्य आहे. ते सांगतात की व्हॉट्सॲपच्या पॉलिसी अपडेट परवानगीकडे आपण लक्ष आता याच्यासाठी देतोय कारण ते आपल्याला आता त्यांच्या धोरणांची माहिती देत आहेत आणि त्यासाठी आपली परवानगी सुद्धा ते आता मागत आहेत. इतर ॲप मात्र कुठल्याही परवानगीशिवाय आपलाच खासगी डेटा ॲक्सेस करतच असतात असंही पुनीत भसीन सांगतात. ज्या देशांमध्ये गोपनीयतेसंबंधीचे कठोर कायदे आहेत त्या देशांमध्ये व्हॉट्सॲपला त्यांच्या कायद्यांचं पालन करावंच लागतं. आणि बारकाईने बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते
की व्हॉट्सॲप हे युरोप, ब्राझील आणि अमेरिका या 3 वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळी धोरणं आखतो. ती धोरणं तिथल्या कायद्यांना अनुसरून असतात. लोकांकडून त्यांची खाजगी माहिती मागवली जाऊ शकते का? आणि याचं उत्तर जर हो असेल तर त्या माहितीचा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, या प्रश्नांची उत्तर देणारा कुठलाच कायदा सध्या तरी भारतात नाही, अशी खंत सुप्रीम कोर्टाचे वकील आणि सायबर कायदेतज्ञ डॉक्टर कनिका सेठ व्यक्त करतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपचं नवीन धोरण आणि अटी बघता देशात कठोर प्रायव्हसी आणि डेटा पॉलिसीची गरज आहे, असंही मत त्या व्यक्त करतात. डेटा प्रोटेक्शन आणि प्रायव्हसी संबंधीचं एक विधेयक भारतात प्रस्तावित आहे सुद्धा, जे युरोपियन युनियनच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन अर्थात GDPRच्या धर्तीवरच आधारित आहे. आणि त्यात सुद्धा नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पण डॉक्टर कनिका सांगतात की हे विधेयक मंजूर होण्याआधीच व्हॉट्सॲपने आपलं धोरण बदललंय, त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यावरही त्याचा फारसा परिणाम होईल का सांगता येत नाही. मंजूर होण्याआधीच व्हॉट्सॲपने लोकांचा पर्सनल डेटा कारण तोपर्यंत स्टोअर केलेला असेल, प्रोसेस केलेला असेल आणि कदाचित शेअर केलेला असेल. सरकारने अशा प्रकरणांमध्ये तत्काळ दखल द्यावी अशी इच्छा पवन दुग्गल, पुनीत भसीन आणि कनिका सेठ हे तिघेही व्यक्त करतात. आजच्या काळात डायनॅमिक कायद्यांची गरज आहे असं पुनीत भसीन यांना वाटतं. ते सांगतात की विशेषतः सायबर आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कायद्यांचं तर नियमितपणे पुनरावलोकन व्हायलाच हवं. यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन करायला हवी, असंही मत भसीन व्यक्त करतात. आणि आता अंतिम प्रश्न हा की अशात तुम्ही काय करायचं? व्हॉट्सॲपवरचं आपलं संभाषण सध्या तरी एन्क्रिप्टेड आहे असं सांगितलं जातं, म्हणजे ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याच्याशिवाय इतर कुणीही तो मेसेज वाचू शकत नाही. पण तरी सुद्धा 2019 मध्ये पेगासिस या इस्रायली कंपनीने व्हॉट्सॲपद्वारे हजारो भारतीयांवर पाळ ठेवली होती, हे सुद्धा समोर आलं होतं, हे आपण विसरायला नको. मग अशात अनेक जण हे सुद्धा सांगतायत की सिग्नल किंवा टेलिग्राम सारख्या दुसऱ्या मेसेंजर ॲप्सवर स्विच होणं गरजेचं आहे. पण मग तुमचे जे इतर कॉन्टॅक्ट्स आहेत, तुमचे आई वडील, भाऊ बहीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, हे सुद्धा मग त्या ॲप्सवर स्विच होणार आहेत का? हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. कारण आफ्टर ऑल सध्या व्हॉट्सॲप हे आपल्या कन्व्हिनियन्सचं माध्यम झालेलं आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंटरी आली होती, सोशल डायलेमा. त्यात एक वाक्य त्यांनी अधोरेखित करून सांगितलं होतं, इफ यू आर नॉट पेईंग फॉर द प्रोडक्ट, यू आर द प्रोडक्ट. व्हॉट्सॲप हे फ्री आहे आणि म्हणून सुद्धा आपण ते कदाचित इतक्या प्रमाणावर वापरतोय. पण जर ते फ्री आहे त्याचा अर्थ तुम्ही सुद्धा कदाचित त्या पूर्ण सिस्टमचा एक मोठा भाग आहात आणि कदाचित तुम्ही सुद्धा प्रोडक्ट आहात. त्यामुळे आता काय करायचं, कसं करायचं हे तुम्हीच तुमचं ठरवायचं आहे. फक्त एक सांगता येईल, सावध राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक, कमेंट आणि शेअर करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा BBC Marathi.com.